नमस्कार. साडीच्या उरलेल्या कपड्यापासून आज बनवूया थ्रेड ऑर्गनायझर. तर ते बनवण्यासाठी मी लेंथमध्ये 28 आणि विड्थमध्ये 16 अशा कापडे कट करून घेतला आहे. आणि मग कपड्याची आपल्याला अशा प्रकारे घडी घालून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडला पिन लावून घ्यायचे आहेत. हे बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. अशा प्रकारे मी कपड्याला घडी घातली आहे आणि दोन्ही साईडला पिन लावून घेतले आहे, कारण आपण नंतर शिलाई करणार आहोत. तोपर्यंत आपण सध्या पिन लावून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला 4 बॉक्स तयार करून घ्यायचे आहेत आणि जिथे आपण पिन लावली होती तिथे आता आपण शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही साईडला अशी सरळ सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, दुसऱ्या साईडला पण मी शिलाई मारून घेतली आहे. त्यानंतर साईडला पायपिंग किंवा फिनिशिंग देण्यासाठी आपल्याला एक पट्टी घ्यायची आहे आणि मेन कपड्याला आपल्याला उलटं करून पट्टीला शिवून घ्यायचं आहे. हे बघा, हे प्रकारे पट्टीला सरळ सरळ शिवून घ्यायची आहे. मग पट्टीला आपण सीधी साईडला पलटून दाब शिलाई द्यायची आहे एक. आणि मग अशा प्रकारे आपल्याला पट्टीला फोल्ड करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये बघू शकता तसं आपल्याला पट्टीला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मेन कपड्याशी अटॅच करून घ्यायचं आहे. हे माझी एका साईडला पट्टी लागून रेडी झाली आहे. अशाच प्रकारे आपल्याला तिन्ही साईडनं पट्टी लावून रेडी करायचं आहे. आणि मध्ये आपल्याला 4.5 इंचवर मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्या मार्किंगवर आपल्याला सरळ सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे सरळ सरळ आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. असं केल्यावर आपले बॉक्स तयार होतील, ज्यात आपण थ्रेड ठेवू. अशा प्रकारे तिन्ही मार्किंगवर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यावर अजून सुंदर दिसण्यासाठी मी एक पट्टी घेतली आहे आणि जिथे आपण शिलाई मारली आहे त्या शिलाईवर पट्टी ठेवून अशा प्रकारे पट्टीला जॉईन करून घ्यायचं आहे मेन कपड्याशी. असं केल्यावर लूक अजून चांगला येतो. आता आपल्याला कपड्याचं जे हँगर असतं ते घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूनं असं ठेवून हँगरला जॉईन करून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. इथे शिलाई मारण्यासाठी मी सिंगल फूटचा यूज केला आहे. मग हे बघू शकता, आपलं थ्रेड ऑर्गनायझर बनवून रेडी झालं आहे. खूप सुंदर असं आपलं थ्रेड ऑर्गनायझर बनवून रेडी झालं आहे. तुम्हाला हे कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर एक लाईक जरूर करा. थँक्यू.